निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या वालशेत गावातील हे निचिते परिवार आणि निचिते परिवाराचे दादा अर्थात कैलासवासी राजेंद्र वामन निचिते दादांना शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक। आणि याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय। आणि म्हणून ज्याला जन्म झालेला आहे, आवाज पाहिजे मला, ज्याचा जन्म झालेला आहे हा त्याला जाणं आहेच आहे। थोडं कमी कर, थोडं त्याला जावं लागणार आहे। मृत्यू हा अडळ आहे आणि म्हणून मग खऱ्या अर्थानं आपले कैलासवासी राजेंद्र दादा हृदयविकाराच्या तीव्र झटके आणि त्यांचं निधन झालं। स्वप्नावत असं दुःखद घटना या ठिकाणी या निचिते परिवारामध्ये घडली। दादांच्या पश्चात आमचे किशोर दादा असतील, पुंडलिक दादा असतील, कांताबाई पोस्टे आणि जयश्रीताई चौधरी ही 5 भावंड। त्याचप्रमाणे दादांची मुलं असतील, कोमलताई असेल, मयुरीताई असेल आणि जितेश दादा असेल। दादांच्या सहचारिणी दादांची पत्नी अलकाताई असेल। त्याचप्रमाणे प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर त्या आईच्या समोर त्या मुलाने जावं, त्या मुलाने निरोप घ्यावा। अर्थात आमची आई साहेब मंजुळा आई असतील। या निचिते परिवारावर 29 मे 2020 रोजी एक दुःखाचं सावट पसरलं। अर्थात पितृक्षेत्र हरपलं गेलं। यांचा बाबा आणि बाबांचा मृत्यू झाला, आपले वामन बाबा। आणि त्यानंतर ह्या निचिते परिवाराचा एक आधारस्तंभ असणारे आपले राजेंद्र दादा। प्रत्येक परिवारामध्ये त्या परिवाराला आधार देणारा एखादा माणूस असतो, एखादी व्यक्ती असते। त्या व्यक्तीचा संपूर्ण परिवाराला आधार असतो। या निचिते परिवाराचा आधार, या कुटुंबाचा आधार म्हणजेच आमचे राजेंद्र दादा। अर्थात कुठल्याही प्रकारचं कार्य असू द्या, कुठल्याही प्रकारचं सुखाचं दुःखाचं कार्यक्रम असू द्या, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, गावामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी सक्रिय असायचे दादा। कुटुंबातील प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, लहान थोर मुलांना, त्या तरुणांना एक वळण देणारा, मार्गदर्शन करणारा एक कुटुंब प्रमुख असतो किंवा कुटुंबामध्ये एक अशी व्यक्ती असते। आपल्या कुटुंबातील मुलं जर एखाद्या वेगळ्या मार्गाला जात असतील, वेगळ्या वळणाला जात असतील, त्यांना वेगळं वळण लागतंय असं कदाचित जर त्यांना समजलं तर त्यांना सरळ उभं करण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनाचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी प्रयत्न करणारा एखादा कुटुंबामध्ये व्यक्ती असते। या निचिते परिवारातील तशा प्रकारची व्यक्ती म्हणजेच राजेंद्र दादा। प्रत्येक कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्याचं राजकीय क्षेत्रामध्ये कार्य असतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य असतंय, समाजामध्ये कार्य असतंय आणि ते कार्य त्यांच्या कुटुंबासाठी हितकारक असतंय, अतिशय चांगल्या प्रकारे असतंय। ज्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, समाजामध्ये उल्लेखनीय कार्य असं पाहायला मिळायचं असे आपले राजेंद्र दादा। आणि नेमकं काय झालं माहितीये का, या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असताना अर्थात
या परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारे आमचे राजेंद्र दादा बोलता चालता त्यांना मृत्यू आला. त्यांच्या मुलांनाही वाटलं नव्हतं की आमचे बाबा आम्हाला सोडून जाणार आहेत. त्यांच्या पत्नीला वाटलं नसेल, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या भावांना, त्यांच्या आईला सुद्धा वाटलं नसेल की माझा चालता बोलता मुलगा, धडधाकट असलेला मुलगा, घराचा आधारस्तंभ असलेला मुलगा, घराला आधार असलेला, कुटुंबाला आधार असलेला माझं बाळ, माझं लेकरू जाणार आहे. आईच्याही स्वप्नात नसेल. आणि अशा प्रकारे एक स्वप्नवत दुःखद घटना या ठिकाणी घडली. शेताची आवड असलेली, शेतीच्या कामाची आवड असणारे आमचे दादा बाजूलाच पेरणी करायला गेले आणि पेरणी करता करता त्यांना त्याच ठिकाणी, त्याच शेतामध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा उपचार करायला भेटले नाहीत. उपचार करण्याचा प्रयत्न केला या निश्चित परिवाराने, पण आपण म्हणतो ईश्वर सत्य कोणी इलाज नाही. आलं देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले. आणि शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली. दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या ठिकाणी भगवंत आपल्याला, माऊली आपल्याला जाणीव करून देत असताना म्हणतात, हे उपजे आणि नासे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. बर का, आम्हाला आज 83,99,999 योनी अर्थात 84 लक्ष जीव योनी पाहायला मिळते. हे पंचभूत कार्य करताना पाहायला मिळतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. विधात्याने ज्या वेळेला ही सृष्टी रचना करायचं ठरवलं त्यावेळेला एक मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेपासून गुण माया निर्माण झाली आणि गुण मायेपासून पंचभूत निर्माण झाली. या पंचभूतांवर कार्य करावं, कार्य घडावं म्हणून 4 खाणींची निर्मिती केली. श्वेतज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4ही खाणींपासून 84 लक्ष जीव योनीचा विस्तार निर्माण केलेला आहे. आम्हाला सगळं काही सृष्टी दिसते, आम्हाला सृष्टीतलं सगळं कार्य दिसते. पंचभूत कार्य करताना दिसतात, प्राणी पक्षी जीवसृष्टी कार्य करताना दिसते. आम्ही सुद्धा कार्य करतोय. आमच्या हाताने, डोळ्याने, पायाने, कानाने, नाकाने, सर्वांगाने आम्ही सर्व इंद्रियांनी कार्य करतोय. पण कधीच आम्ही विचार करत नाही चाले हे शरीर कोणाचे सत्य. हे जे सृष्टीचं कार्य जे चालतंय, हे सगळं आम्ही जे कार्य करतोय, ही जीवसृष्टी जी काही कार्य करते, हे बळ कोणाचं आहे, सामर्थ्य कोणाचं आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोले मी ते हरिवेणा, देखावी ऐकावी एक नारायण तयाचं भोजन चुकवू नका. तो अंतरात्मा आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत असताना, आमच्या अंतरामध्ये कार्य करत असताना आम्हाला नावाने ओळखलं जाते. अमुक अमुक कोण? अरे उशीतचा दिनेश तारमोळे. कोण? अमुक अमुक. वालसेतचा नाही का, त्या निश्चित परिवारातील अमुक अमुक तो. अंतरात्मा असताना आम्हाला नावाने ओळखलं जातंय, पण ते नाव धारण करणारा कोण आहे, नाव धारण करून राहिलेला कोण आहे, याची ओळख मात्र उभ्या आयुष्यात आम्हाला कधीच नसते. कधीच घेत नाहीत आम्ही. याचा विचार आम्ही कधी करत नाही. एकदा अंतरात्मा निघून गेला ना दादा, एकदा या देहाला त्या देवाने सोडलं ना, ज्या देहाला आपण नावाने ओळखतोय, रूपाने ओळखतोय, रंगाने ओळखतोय, ते नावही शिल्लक राहत नाही. त्याला काय म्हटलं जातंय? बॉडी आली का बरं? नाव नाही, बॉडी आली का? आली का बॉडी? कुठपर्यंत आले बॉडी बरं? बरं का? आणि इकडे आल्यानंतरही जर अधिक वेळ झाला असेल आणि कोणतरी येण्याचे बाकी आहेत पाहुणे, मग त्यावेळेला ती बाकीची मंडळी जमलेली त्या ठिकाणी बोलते, कशाला मातीचे हाल करताय, येतील ना ते नंतर, तुम्ही घ्या. कशाचे हाल करताय? नाव नाही तिथे, बॉडी, माती. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला भगवंत जाणीव करून देतात, माऊली ओळख करून देतात, येणं जाणं देहाला आहे, शरीराला आहे. बरं का? देह ज्याच्यामुळे कार्य करता येणार, देखावी ऐकावी एक नारायण. आम्ही काय करायचंय? तयाचे भजन चुकू नका. त्याचं भजन आम्ही चुकता कामा नाही, त्याचं आम्हाला विस्मरण होता कामा नाही, त्याला आम्ही विसरता कामा नाही. त्याचं अखंड आम्हाला स्मरण पाहिजे, अखंड स्मरण पाहिजे. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी, माझ्याकडे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे.
टिचभर पोट भरण्यासाठी आम्ही एखाद्याच्या कामाला जर गेलो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सांगेल ते काम आम्ही करतोय का? काम पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना आम्हाला 4 पैसे देणार आहे तो टिचभर पोट भरावं म्हणून. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी, आणि मग मा ज्याने घातले जन्मासी त्याची कशी विसरावे. ज्याने आम्हाला हा जन्म दिलेला आहे, ज्याने आम्हाला जन्माला घालून आयुष्य दिलेलं आहे, जो प्रत्यक्ष अंतरात्मा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या अंतरामध्ये राहून आम्हाला सांभाळतोय, प्रत्येक इंद्रियाला चेतना देतोय, प्रत्येक इंद्रियाला चालना देतोय, प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य बळ देतोय, त्या देवाला विसरून आम्हाला कसं चालेल? चालेल का? नाही चालणार. तो असतची असे सर्व काल. देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावरान. देह जाईल जाईल याचे काळवा खाईल. बरं का? देह जाईल जाईल याचे काळवा खाईल. 9 वर्षाची आमची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. बरं का? 9 वर्षाची असलेली इवलीशी मुक्ताई. आता मुक्ताईचे विचार ऐकण्याआधी फक्त आपला विचार करा. 9 वर्षाचे असताना आपण काय करत होतो? आपण 9 वर्षाचे असताना आपण काय करत होतो? फक्त एवढा विचार करा. आपल्याला आठवतही नसेल काय करत होतो. 9 वर्षाची असणारी ती मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. उलट उलट माधारा गडिया फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पानिरे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारा असं उलथून पाडिते. बरं का? 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना 9 वर्षाची मुक्ताई उपदेश करते. उलट उलट माधारा गडिया फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांचं उलथून पाडिते. हे नाशिवंत आहे, हे जाणार आहे, आणि जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, त्याच्याच आधारावर त्याच्याच विश्वासावर आम्ही कार्य करतोय. हा आमचा भ्रम आहे. पाळण्यात असलेल्या त्या बाळाला मदाल असा माता उपदेश करतायत. बरं का? श्री ही अनादी काळची माता आहे. आम्हाला जन्माला येतानाच त्या माय माऊलीच्या उदरातून जन्म द्यावा लागलेला आहे. आम्हाला जन्मालाच त्या माय माऊलीने घातलेला आहे. आणि असं म्हणतात, शिकलेली आई घरादाराला पुढे नेली. एक महिला जर सुशिक्षित असेल ना, तर ती अनेकांना चांगल्या प्रकारे सुसंस्कारित करत असते. जर ती सुसंस्कृत असेल तर. एक महिलेच्या अंतःकरणामध्ये जर बदल घडवायचा विचार आला ना, तर 100% ती त्यासाठी अंतःकरणपूर्वक प्रयत्न करत असते. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानमध्ये अनेक महिला होऊन गेल्या, अनेक महिला झाल्या. त्या महिलांचा इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे. मग अगदी 16व्या शतकातील 2 जिजाऊ, एक जिजाईने माझ्या तुकोबांना सहकार्य केलं म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला मिळाली. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ असतील, ज्यांनी या महाराष्ट्राला मध्ये, या हिंदुस्थानला 2 छत्रपती दिले. 2 छत्रपती. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजीराजे. या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेलेल्या आहेत. अनेक मातांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या बाळांवर, आपल्या मुलांवर संस्कार केलेले आहेत. त्यापैकीच एक मदाल असा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतायत. कल्पना करा, पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल तो. असं म्हणतात, माती ओली असतानाच मडक्याला आकार द्यायला पाहिजे. एकदा ते मडकं सुकलं ना, माती सुकली ना, की मग आकार देता येत नाही. लहानपणी जे संस्कार होतात ना, तेच पुढे विचार माणसाच्या आयुष्यामध्ये दिसायला मिळतात, पाहायला मिळतात. बरं का? लहानपणामध्ये संस्कार होतात तेच.
आपण वालशेत मध्ये राहतोय, कोणी काजळवीर मध्ये, पाषाणामध्ये, आजूबाजूला नाही का. आपल्याला माहिती आहे बांबूची जी झाडं असतात ना, त्या बांबूच्या काड्यांचं, चिंबींचं पूर्वी कुडाची घरं होती नाही का बाबा. बांबू आणायचे, त्याच्यात हे करायचं काय, मध्ये तोडायचे त्याला, त्याच्या त्या चिंबी बनवायच्या, चिंबी ना. त्याच्यानंतर ते असे गोल छडे असायचे बघा, काय म्हणायचे त्याला, हा खडेच म्हणायचे त्याला नाही का. बरीचशी माणसं असतील काम करणारी इथे बघितलेलं. जोपर्यंत बांबू ओला आहे तोपर्यंत आकार देता येतो, तो बांबू सुकला ना की मग आकार देता येत नाही. तसं आमचं आयुष्य आहे, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आम्ही संस्कार करू शकतो. आणि लहानपण आमचं संस्काराने शोभतंय म्हणून शिकण्याची वेळ येते बरं का. सगळं शिकण्याची वेळ, शाळा पण शिकण्याची आणि आयुष्यही शिकण्याचं. आयुष्य जीवन कसं जगावं हेही शिकण्याची वेळ तीच आहे. पुढे प्रवास सुरू होणार आहे तारुण्यामध्ये, पण प्रवास करण्याच्या आधी आमची आई आम्हाला शिकवते, दादा तुला कशा प्रकारे आयुष्याचा प्रवास करायचा आहे. प्रवास करण्याच्या आधी आमचे वडील आम्हाला शिकवत आहेत, दादा तुला तुझ्या आयुष्याचा प्रवास करायचा आहे, पण कशा प्रकारे करायचा आहे ही शिकण्याची वेळ असते लहानपणी. आणि म्हणून त्या पालण्यात असलेल्या त्या मुलांना, त्या मदाला असा माता उपदेश करतायत, भरला पूर मायेचा लोंढा वाहून येत असी. ज्याप्रमाणे ती मुक्ताई तिकडे चांगदेवांना उपदेश करते, त्याप्रमाणे इकडे या लहान बाळाला ती मदालसा माता उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न घरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडुनिया योगी गेले वनवासा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या लहानपणीच ती माता त्या ठिकाणी त्या पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा. म्हणून तर तुकोबा म्हणतात, क्षण क्षण हाचे करावा विचार करावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह किती ठिकाणी आम्हाला उपदेश केलेला आहे, कितीतरी ठिकाणी उपदेश केलेला आहे. हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आम्ही काय करायचं आहे, अंतरात्मा असताना त्या देवाची ओळख घ्यायची आहे, ते ब्रह्म असताना आम्ही त्या ब्रह्मतत्वाची ओळख घ्यायची आहे, महत्त्वाची ओळख घ्यायची आहे. ते अविनाश आहे, ते चिरकाल टिकणार आहे, ते निरंतर टिकणार आहे, ते आधी होतं, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. सुरुवातीला तेच होतं, आताही तेच आहे, आणि सगळ्याचा अंत झाला, सगळ्याचा प्रलय झाला तरी ते ब्रह्म राहणार आहे, तो देव राहणार आहे. आत्मा येतही नाही आणि जातही नाही. म्हणून ते मांडलेलं हे उपजे आणि नसे, हे मायावशे दिसे. मायेच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला ते असं भ्रम निर्माण होतोय, अज्ञान निर्माण होतोय आमच्याकडे. ते येतंय जातंय, येतं जातं, आम्हाला ते दिसतंय. साधं उदाहरण आहे, आज पावसाळा आहे, पाणी पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर आमच्या गावातील अनेक ओहळे अशा वाहताना आम्हाला दिसतात. त्या ओहळ्या अनेक ओहळ्यांना जाऊन मिळतात, अनेक ओहळ्या ओहळाला जाऊन मिळतात. नाळा असतो की नाही ओहळ, ते अनेक ओहळ नदीला जाऊन मिळतात. आणि त्या अनेक नद्या कुठे जाऊन मिळतात बरं? सागराला जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात बरं का. आज आमच्या गावामध्ये वाहणाऱ्या ओहळ्या सप्टेंबर मध्ये आम्हाला वाहताना दिसत नाहीत. काय सप्टेंबर मध्ये आटल्या जातात, त्या बंद झाल्या जातात. त्या ओहळ्या ज्या ओहळाला जाऊन मिळतात ना, डिसेंबर जानेवारी मध्ये आम्हाला ते ओळही दिसत नाहीत वाहताना, पाणी मिळत नाही, पाणी दिसत नाही त्या ओहळामध्ये. ते ओळ सुद्धा ओसाड पडलेले असतात.
मार्च एप्रिल मध्ये आमच्या नद्या सुद्धा आटल्या जातात, त्यांच्यामध्ये सुद्धा पाणी राहिलं जात नाही. पण मला सांगा, कधीतरी समुद्र आटलाय का? कधीतरी तुम्ही अशी न्यूज, कधी बातमी बघितली का समुद्रात पाणीच राहिलं नाही हो, सगळा समुद्र आटला? या ओहळीची निर्मिती ज्याच्यापासून आहे, या ओहळाची निर्मिती ज्याच्यापासून आहे, या नदीची निर्मिती ज्याच्यापासून आहे, तो समुद्र कधीच आटत नाही. याचा विचार आम्ही केला पाहिजे. याचा विचार आम्ही केला पाहिजे. पाऊस कशामुळे पडतोय? समुद्रामुळेच पडतोय ना. समुद्रात सूर्याची किरण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पाण्याचं वाफ तयार होते आणि मग त्याचं बाष्पीभवन होतंय आणि मग ते ढगांच्या रूपामध्ये निर्माण होते, पावसाच्या रूपात खाली येतंय आणि मग ते आमच्या घरावरून नितोल्यांच्या द्वारे ते ओळीला, ओळाला, नदीला, समुद्राला जाऊन मिळतंय. एक साधं उदाहरण जर घेतलं तर बघा ना, प्रत्येक पाण्याचा थेंब हा निर्माण झालेला आहे समुद्रापासून, त्या सागरापासून. तो पाण्याचा थेंब तुमच्या घरावर पडलेला असो, त्या बांधावर, शेतामध्ये, नदीमध्ये, नाळ्यामध्ये, माळ रानावर, कुठेही जरी पडलेला पाण्याचा थेंब असेल ना, तरी प्रत्येक पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाची एकच इच्छा असते, मी ओहळीच्या रूपाने, मी ओहळाच्या रूपाने, मी नदीच्या रूपाने कोणाला जाऊन भेटलो पाहिजे बरं? माझं जे मूळ स्वरूप आहे ना, माझी निर्मिती जिथून आहे ना, त्याला जाऊन भेटलं पाहिजे. पाणी जर विसरत नाही तर आम्ही का विसरावं? काय मूळ स्वरूपाला पाणी जर विसरत नाही, बरं त्याची धावपळ कुठपर्यंत चालू असते? या ओहळ्या वगैरे अडवतोय आम्ही कुठपर्यंत? जोपर्यंत जास्त पाणी होत नाही तोपर्यंत. एकदा ती अडवलेली ओळी फुटली जाते, ते बांध, बरं का, ओळ सुद्धा कुठेतरी वेगळ्या प्रकारचा मार्ग करत असतो. नदी सुद्धा किती काही आडवं येऊ द्या, डोंगर, दर्या, झाडं, झुडपं किती आडवे आले ना, जोपर्यंत सागराला जाऊन मिळत नाही ना, तोपर्यंत त्यांचा प्रवास सुरू असतो. पण ऐका ना, एकदा सागराला जाऊन मिळालं ना की प्रवास थांबलेला असतो. प्रवास थांबलेला असतो. तसं आम्हालाही आमच्या जीवाची धावपळ करायची, आम्हाला प्रयत्न करायचे, आम्हाला नामस्मरण करायचे, आम्हाला भक्ती करायची, परमार्थ करायचे, देवपूजा करायची, देवाचं स्तवन करायचे. ही सगळी काही धावपळ आम्हाला कुठपर्यंत करायची माहितीये का? जोपर्यंत आम्ही स्वस्वरूपाला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत आम्हाला धावपळ करायची आहे, तोपर्यंत आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, तोपर्यंत आम्हाला नामस्मरण करायचं आहे, तोपर्यंत आम्हाला देवाचं स्तवन करायचंय, भक्ती करायची, परमार्थ करायचा आहे. जोपर्यंत आम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत ना, स्वस्वरूपाला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत. एकदा त्या ठिकाणी ते स्वरूप प्राप्त झालं ना, स्वस्वरूपाला प्राप्त झाला ना, की त्या ठिकाणी धावपळ थांबली जाते, स्थिर होतो मनुष्य, स्थिर होतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का? सागराला जाऊन अनेक नद्या मिळतात, पण एकदा सागराला मिळालेली नदी आम्ही ओळखू शकत नाही. ही काळू नदी आहे, ही बादशाह नदी आहे, ही उल्हास नदी आहे, अजून ही वेगळ्या प्रकारची कुठली नदी आहे, तिचं वेगळं रूप उरत नाही. आमचं सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेला आम्ही स्वस्वरूपाला जाऊन मिळतोय ना, देवाचं होऊन राहतोय ना, त्या वेळेला आमचं वेगळं रूपच उरत नाही ना, आमचं वेगळंपणच उरत नाही. देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन कापुराची वाती उजळली, ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. फक्त ते कारण कार्य करताना दिसतंय, कार्य संपलं की काही शिल्लक राहत नाही. मी देह म्हणून जोपर्यंत आम्ही कार्य करताना तोपर्यंत आम्ही मर्यादित असतोय, संकुचित असतोय, आमचा स्वार्थ असतो, आम्ही स्वार्थासाठी जगत असतो, स्वार्थासाठी कार्य करत असतो. मी देह आहे, मी देह म्हणून जोपर्यंत मी कार्य करतो तोपर्यंत आम्ही संकुचित. माझं घर, माझा कुटुंब, माझी मुलं बाळ, माझी बाई, माझं प्रॉपर्टी, संपत्ती, एवढ्यापर्यंतच आम्ही असतो. यालाच माया म्हणतात. माया वेगळी काय आहे बरं? माया वेगळी काय आहे? माया वशी दिसे. काय सांगितलंय बघा, हे उपजे आणि नासे ते माया वशी दिसे. आता माया म्हणजे नक्की तरी काय? आपल्यावर जी आलेली आवरण आहेत ना, जी पटलं आहेत ना, देवाकडे जाऊ न देण्यासाठी जे आपल्याला आडवे येतात, देवाची ओळख होऊ नये म्हणून जी पटलं वरती आलेली आहेत, देवाचं विस्मरण ज्या पटलांमुळे झालेलं आहे ना, तिला माया म्हणतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको म्हणा,
परत परत सांगितलं, एकदाच नाही. नको नको मना गुंतो माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावा, या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीज असेल इकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. आणि म्हणून मायेचा जो आवरण आहे ना, तो आपण स्वतःहून तयार केलेला आहे. माया अधीन आपण स्वतःहून झालेलो आहेत, आपल्याला कोणी केलेलं नाही. आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त झाली, आम्ही बांधलो गेलो अज्ञान आणि अंधश्रद्धेने, मायेने बांधलो गेलो, आम्ही भ्रमाने बांधलो गेलो, देहबुद्धीने बांधलो गेलो. आम्हालाच कळलं नाही आम्ही कसे बांधलो गेलो. कोणी बांधलेलं नाही आम्हाला, आम्ही स्वतःच बांधलो गेलेलो आहोत. आम्ही स्वतःनेच बांधून घेतलेलं आहे. आम्हाला स्वतःने जर स्वतःला बांधून घेतलेलं आहे ना, तर मुक्त होण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करायचा आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. या बंधनामध्ये जर आम्ही स्वतःहून अडकलेलो आहोत, या बंधनात जर आम्ही स्वतः गुंतलेलो आहोत, तर आम्हाला स्वतःच हातपाय फोडावे लागणार आहेत. आम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावा लागणार आहे या मायेतून बाजूला होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. फक्त आम्हाला कळलं पाहिजे कुठल्या स्थितीला कशा पद्धतीने कार्य करावं, हे ज्ञान आम्हाला पाहिजे. सासुरवाडीला निघाला तो, सासुरवाडीच्या रस्त्याला त्यावेळेला काय वाहनांची वगैरे व्यवस्था नव्हती. सासुरवाडी पण जवळच नाही का. काजळवीरची मुलगी वालशेतला दिलेली, वालशेतची मुलगी पाषाणाला दिलेली, पाषाणाची मुलगी तिकडे वेळोलीला दिलेली, असं जवळ जवळ नातेसंबंध असायचं बरं का. पावसाळ्याचे दिवस होते आणि काय झालं, त्या रस्त्याच्या बाजूला एक विहीर होती. त्या रस्त्यावर पूर्ण पाणी भरलं होतं. विहीर आणि ती रस्ता सारखाच झाला होता, म्हणून ते जावई जात असताना त्या रस्त्यामध्ये नेमका विहिरीमध्ये पडले. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर ते वरती येतात, खाली जातात, वरती येतात, खाली येतात. तेवढ्यात त्या विहिरीच्या बाजूला असलेला एक शेतकरी त्यांना आवाज येतो, ओ जावई बापू, जरा हातपाय फोडा, जरा हातपाय हलवा. बरोबर का बाबा. पाण्यात पडल्यानंतर जर तरायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, हातपाय हलवलं पाहिजे. संसार रूपी भवसागरामध्ये तरुणही आपण हातपाय हलवत नाहीये, दुर्भाग्य आहे. काय संसार रूपी भवसागरामध्ये पडूनही आपण हातपाय हलवत नाही, हे दुर्भाग्य आहे. अजून कित्येकांच्या घरामध्ये हरिपाठ पुस्तक नाही. काय हरिपाठाचा ग्रंथ छोटा आहे हो, 10-20 रुपयाला मिळतोय. अनेकांच्या घरात नाही आहे. किती माणसं आहेत बघा आज इथे नाही का. सुरुवातीला मला एवढी माणसं ह्या वालशेत मध्येच भेटल्यात. प्रवचन सुरू करताना 5 मध्ये सुरू करतो आम्ही काही वेळेला, बरं का. आनंद वाटला. इथे अनेक माणसं आहेत, अनेक महिला आहेत, पुरुष आहेत. मला एक तरी असं कोणी सांगा की त्यांच्या घरामध्ये काय वाटी नाहीये म्हणून. वाटी अजून शेजाऱ्यांकडून आणायला लागते. आहे का कोणी ताई दादा, कोणी त्यांच्या घरामध्ये वाटी नाही म्हणून? असेल ते येऊन भेटा मला, हात वरती करा की आमच्या घरात अजून वाट्याच नाहीयेत, आम्ही अजून शेजाऱ्यांच्या आणतो लागल्यानंतर. ताट नाहीत घरामध्ये, असं कोणी आहे? टोपशी पातेली काय म्हणतात त्याला, काय टोपशी का पातेली जे असेल ते नाहीयेत, असं कोणी आहे का? हो, ठामपणे सांगतोय आणि 100% सांगतोय, असा एकही माणूस या ठिकाणी भेटणार नाही की त्याच्या घरामध्ये वाट्या नाहीत, ताट नाहीत, चमचे नाहीत, पातेली टोपशा नाहीत म्हणून एकही माणूस असं कोणी भेटणार नाही. उलट 4 माणसं असतील तर 8 वाट्या असतील. पाहुण्यांची व्यवस्था पाहिजे ना. 4 माणसं असतील तर 10 ताटं असतील. 4 टोपशांची गरज असेल पातेल्यांची तर 10 पातेल्या असतील, 10 टोपशा असतील त्या ठिकाणी. एकही माणूस, एकही महिला या ठिकाणी अशी भेटणार नाही की त्यांच्या घरामध्ये, संसारामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत म्हणून. पण मी 100% सांगतो, या ठिकाणी बसलेल्यांपैकी 60% व्यक्तींच्या घरामध्ये हरिपाठाचं पुस्तक नसेल. 100% सांगतो मी, 60% दुर्दैव आहे. आणि म्हणून मग त्याला सांगितलं, दादा अहो तुम्ही विहिरीत पडलेले आहेत, खोल पाण्यात पडलेले आहेत, तुम्ही काय करा आता, हातपाय हलवा. हलवले पाहिजेत हातपाय.
वर आला आला की त्याला ते ऐकायला यायचं, हातपाय हलवा म्हणून मग तो पटापट पटापट असा हलवायला लागायचा. बाबा हातपाय हलवता हलवता तो किनाऱ्यावर आला, त्या कठड्याला पकडलं. मुंडीवीर होती ती. मुंडीवीर माहितीये का? हा, मुंडीवीर होती म्हणून तो पडलेला त्याच्यात. अशा आपल्या संसारूपी भवसागरामध्ये कार्य करत असताना बऱ्याच मुंड्या विहिरी आहेत, बऱ्याच प्रकारची जलचर आहेत बरं का. एक वेळ जर एखाद्याला पोहता येत असेल तर तो त्या नदीच्या भोवऱ्यात सापडला ना, तर भोवऱ्यात सापडलेला माणूस सुद्धा सुटला जातो, मोकळा होतो. जर तो पट्टीचा पोहणार असेल तर. खरंय की कुठे आहे? पट्टीचा पोहणार असेल तर भोवऱ्यातले सुटतो, तो निघतो. जर नदीच्या भोवऱ्यामध्ये सापडला, पाण्याच्या भोवऱ्यामध्ये सापडला तर. मगरीच्या तावडीतून सुद्धा काही वेळेला तो पळाला जातो, सुटला जातो, निघाला जातो, जर प्रयत्न केले तर. अनेक जलचर असतात, ते जलचर त्याला काही करू शकत नाही जर त्याला त्या गोष्टीचं ज्ञान असेल तर. पण ऐका, या संसारूपी भवसागरामध्ये अशा काही मगरी आहेत. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मतमत्सर ओटेना भुली पडली, वासना धामीन पडली, गळा घालून वेंटाळे वमी घरला, जिव्हाला आली वेळोवेळा भयानक. अशा प्रकारची जलचर आहेत. आणि त्यांच्यापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी आम्ही रावणाचा अधिक विचार करण्यापेक्षा श्रीरामाचा विचार करायला हवा. जर त्या जलचरांपासून आम्हाला सुटायचं आहे तर काय असो. हातपाय हलवल्यानंतर तो किनाऱ्यावर आला, त्याने त्या कठड्याला पकडलं, मुंड्या विहिरीच्या त्या बाजूच्या कठड्याला, आणि निघाला तो. निघाल्यानंतर ठीक आहे, चला आता पुढे पुन्हा प्रवास करायला लागला. पावसाळ्याचेच दिवस, हेच दिवस. आणि काय झालं, पुढच्या रस्त्यामध्ये रस्त्याच्या बाजूला असं चिखल होतो, गाल होता. म्हणजे पूर्वीची एखादा असा आपण म्हणतो की नाही बोरा आणि किंवा ती अशी खोल जागा असलेली ती चिखलामध्ये भरलेली होती. आणि त्या चिखलामध्ये, गाळामध्ये भरलेल्या त्या जागेमध्ये हा अडकला. आणि मग त्याला आठवलं, अरे हा असं कुठे अडकलं की हातपाय हलवायचे असतात. आता सांगा, तो अडकलाय कुठे बरं? चिखलामध्ये, गाळामध्ये. बाबा दलदलीच्या ठिकाणी जर हातपाय हलवले तर काय होईल बरं? जेवढे हातपाय हलवेल ना तेवढा खोल जाईल तो. म्हणून शेजारचा शेतकरी त्याला आवाज द्यायला लागला, ओ पाहुणा, हातपाय हलवू नका, जसे आहेत तसेच थांबा, कमीत कमी जसे आहेत तसेच राहाल. आणि जर हातपाय हलवाल तर अजून खोल जाल तुम्ही. तेव्हा तो पाहुणा बोलतो, काय माणसं आहेत का काय? तिकडे बोलतात हातपाय हलवायचं, इकडे बोलतात ओ पाहुणा हातपाय हलवू नका, तसंच थांबा, जसे आहेत तसे थांबा. नक्की ऐकायचं तरी कोणाचं? दादा, जशी परिस्थिती निर्माण होत असेल ना तसं ऐकलं पाहिजे. सगळंच ज्ञान सगळीकडेच उपयोगी येणार नाही बरं का. आपला विषय असा आहे की एकदा आम्ही त्या परब्रह्माशी, त्या वस्तूशी, त्या देवाशी, त्या ब्रह्माशी एकरूप झालो ना की आमचं वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही. मग आम्हाला हे वेगळं पण जे दिसतंय त्याला कारण काय? हे मायावशी दिसे. ही माया, हे बंध आम्ही स्वतःहून निर्माण केलेले आहेत, स्वतःहून निर्माण केलेले आहेत. कोणी बांधलेलं नाही आम्हाला. त्यापासून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. ते आत्मज्ञान आम्हाला पाहिजे, ते ज्ञान आम्हाला पाहिजे बरं का. नुसतं ज्ञान असून पण फायदा नाही त्या गोष्टीचा. आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान म्हणजे काय? तर आत्मज्ञानाची व्याख्या थोडक्यात सांगितलेली आहे बघा. ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तयानाव ज्ञान. समजते सगळं काही माणसाला. रावणाने काय केलं, कंसाचं काय झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, कौरवांचं काय झालं, जे जे अधर्माने वागले, जे जे अधर्माने राहिले, जे जे अनितीने वागले, त्यांची अवस्था काय झाली, इंद्रालाही भोगव पडली, असं ज्ञान तो देत असतो, असं ज्ञान तो सांगत असतो. पण हे सगळं सांगत असताना आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं जगलं वागलं पाहिजे हे त्याला कळत नाही. याला ज्ञान म्हणतात बरं का. पण अभ्यास करता करता, प्रवचन श्रवण करता करता, कीर्तन निरूपण श्रवण करता करता आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं हे ज्याला कळतंय ना, मी काय केलं पाहिजे हे ज्याला कळतंय, हे ज्याच्याने कळतंय त्याला आत्मज्ञान म्हणतात. नाना शास्त्रे पठ्य लोक नाना दैवत पूजनम, पण आत्मज्ञान विने पार्था सर्व कर्म निरर्थक.
आम्ही देवाला अगरबत्ती लावतो, पण अगरबत्ती लावता लावता त्या ओवाळता ओवाळता आमच्या मुखातून काय काय येतंय ते त्याचं त्यालाच माहिती. काय आम्ही दिवा देवाच्या पुढे प्रज्वलित करतोय ना, दिवा लावता लावता आमच्या मनामध्ये काय विचार येतोय ते आम्हालाच माहिती. आम्ही देवळाला प्रदक्षिणा करत असताना आमच्या मनामध्ये काय विचार असतो आम्हालाच माहिती. देव तुमच्या तुपाच्या दिव्याला भुकेलेला नाही, ऐकताय ना? देव तुमच्या सुगंधी अगरबत्तीला भुकेलेला नाही. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की साधी लावताय याच्याशी देवाला गरज नाही. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की पामतेलाचा दिवा लावताय याच्याशी देवाला गरज नाही. देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून बोला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलो नये. आमचा भाव काय आहे? कधीतरी ती सुगंधी अगरबत्ती देवाला ओवाळता ओवाळता देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, अरे ह्या अगरबत्तीचा सुगंध ज्याप्रमाणे सर्वत्र दरवळतोय की नाही, त्याप्रमाणे माझ्या कर्माचा सुगंध दरवळला पाहिजे. हा दिवा स्वतः जळून जसा आम्हाला प्रकाश देतोय की नाही देवा, तसा माझा कर्माचा प्रकाश समाजामध्ये सर्वत्र पसरला पाहिजे. देवा, देह जाणार आहे, देहाची माती होणार आहे, पण देहाच्या बरोबर कर्माची माती होऊ नये असं जर वाटत असेल, देहाच्या बरोबर आपल्या विचारांची गुणांची माती होऊ नये जर असं वाटत असेल, तर त्यासाठी असं म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल तर ऐका, आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही. आपल्या हातात होतो. आपण कुठे जन्माला यावं आपल्या हातात होतं. आणि जर असतं तर कुठे मागितला असता जन्म? कुठे मागितला असता? जरा काय मोठा 1-1.5 करोड रुपयाचा बंगला बघितला, 4-5 गाड्या त्या बंगल्याच्या समोर बघितल्या आणि अगदी मस्त की सगळं व्यवस्थित बघितलं ना, की त्या सगळ्या दृश्याकडे बघितल्यानंतर त्या रस्त्यातून जाताना आमच्या मनामध्ये विचार येतोय, इथे जर असतो ना तर नुसता परमार्थच केला असता. लगेच भगवंत बोलतो, जिथे आहेस तिथेच बरं आहे दादा, इथे असतास ना तर आता कदाचित तू नसतस, पण इथे नसतस. पण काय तुम्ही ज्या वेळेला माय माऊली एखाद्या मंगल कार्याच्या वेळेला 500-500 माणसं जेव्हा एखाद्या मांडवामध्ये असतात, 200-250 महिला असतात, त्या भरलेल्या मांडवामध्ये ज्या वेळेला तुम्ही जातात त्यावेळेला कुठल्या बाईचं निरीक्षण करता बरं? कुठल्या बाईकडे टक लावून पाहता तुम्ही? कुठल्या महिलेकडे? ज्या महिलेच्या गळ्यामध्ये जास्त सोनं आहे त्या महिलेकडे आम्ही टक लावून पाहतो. बरं का? बरं, नुसतं पाहतो की मनामध्ये काय विचार येतात ते आम्हालाच माहिती. आमच्या हातात जर जन्म असता, जन्म कुठे घ्यायचा, तर ते आम्ही काय मागितलं असतं? कुठे जन्म मागितला असता? जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. पण ऐका, ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहेत, आमचे ऋण ज्या आई वडिलांवर आहेत, त्याच आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आहे. कर्मयोगे सकाळी मिळाली. ज्या बाईचे ऋण आमच्यावर आहेत, ज्या बाईवर आमचे ऋण आहेत, तीच बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे. का ज्या मुलांवर आमचे ऋण आहेत, ज्या मुलांचे आमच्यावर ऋण आहेत, तेच मूल आमच्या पोटी जन्म घेत आहेत. त्याच कुटुंबामध्ये, त्याच समाजामध्ये, देव देश आणि धर्मामध्ये त्याच आमचा जन्म होतोय. ज्या ठिकाणी अनेक प्रकारची ऋण आमच्यावर आहेत आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. हा मनुष्य देह आम्हाला दिलेला आहे भगवंताने ऋणातून मुक्त होण्यासाठी. कुठल्या घरात आमचा जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्म झालाय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? आमच्याच हातात. जन्म आमच्या हातात नाहीये. जन्मानंतर आमच्या बरोबर, आमच्या पाठीशी कधी आमची संगत न सोडणारा, आम्हाला कधीही न विसरणारा आमचा जवळचा मित्र जर कोणी असेल तर त्याला मृत्यू म्हणतात. बरं का? एखाद्या वेळी एखाद्या मित्राच्या मनाविरुद्ध झालं तर तो मित्र सुद्धा शत्रू होतो, तो तुमची साथ सोडतो. घरातल्यांच्या अशा अपेक्षा जोपर्यंत आपल्याकडून पूर्ण होतात तोपर्यंत घरातले आपल्यावर प्रेम करतात. एकदा काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं, त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत ना, की ते सुद्धा आपला साथ सोडतात. आपला जवळचा मित्र जर कोणी असेल तर त्याला मृत्यू म्हणतात. कधी साथ सोडतो का?
तुम्ही तिरस्कार जरी केला ना मृत्यूचा, तरी मृत्यू कधी तुमचा साथ सोडत नाही. तुम्ही मत्सर जरी केला, किती लांब पळण्याचा प्रयत्न केला, काही पळतात ना, काही खूप लांब पळतात. एका राजाला पहाटे स्वप्न पडलं, उद्या अमुक अमुक वाजता मी तुला घ्यायला येतोय, मृत्यू म्हणतोय. आणि असं म्हणतात काही वेळेला पहाटेला पडलेलं स्वप्न खरं होतंय असं राजाला वाटलं होतं. आणि म्हणून मग त्याने मोठी सभा बोलावली, सगळे पंडित, रथी महारथी, सगळे ज्ञानी, सगळे जेवढे होते पंडित सगळ्यांना बोलावलं आणि सगळ्यांना ते स्वप्न सांगितलं. म्हणे मला पहाटेच्या वेळेला असं असं स्वप्न पडलं होतं, उद्या अमुक अमुक वाजता संध्याकाळच्या वेळेला तो मृत्यू मला घ्यायला येतोय, काय करावं, नियोजन करा. कोण म्हणते महाराज लपून राहा. अरे घ्यायला येतोय तो. बरं काय सांगितलंय त्या मृत्यूने? मृत्यूने सांगितलंय उद्या संध्याकाळी 5 वाजता तुला घ्यायला येतोय, फक्त जागा तू ठरवायची, मी घ्यायला येणार. जागा तू ठरवायची, जागा तू पसंत करायची, तू सांगशील त्या जागी मी तुला घ्यायला येणार. आता काही रथी महारथी होते, ते म्हणाले तुमच्या इथे स्वप्नात आला होता ना, जागा सोडा ना तुम्ही. बरेच 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 तर्क वितर्क झाल्यानंतर मग त्या राजाला पटलं, खरं आहे, जागा सोडून जर लांब वर गेलो तर कदाचित आपण त्या मृत्यूपासून बाजूला आहोत. आणि मग विचार केला, गाडीने जावं तर सांगू शकत नाही, अपघात होऊ शकतो. घोड्यावर जावं तर सांगू शकत नाही, त्याचे पाय जर इकडे तिकडे गलफाडले काही होऊ शकतंय. चालून पळून आपल्या हातात असणारे कुठे थांबायचं आणि काय करायचं, ते कसा कुठला खरडा ओलांडायचा, कसल्या प्रकारे कुठला रस्ता ओलांडायचा ते आपल्या हातात असणार आहे. आणि सुटला पळत तो राजा सकाळपासून. तहान लागली, पाणी प्यायचा विचार केला, पण त्याने विचार केला पाणी पियेपर्यंत जर थांबेन तर तेवढा जवळ राहील, तेवढा वेळ पळून, जर थांबलो तर थांबलो, नाही तर तेवढा वेळ पळता येईल. भूक लागली, विचार केला खात बसेन तर तेवढा अंतर माझा कापायचं राहील, काटायचं राहील. तहान लागलेली, भूक लागलेली, पळतोय 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 राजा. संध्याकाळपर्यंत 4:45 वाजेपर्यंत पळाला, तंगड्या तंगड्या गुतायला लागल्या त्याच्या. शेवटी त्याच रस्त्याच्या बाजूला एक असं भरगच्च पानांनी भरलेलं झाड होतं, खाली सावली होती, त्या सावलीला जाऊन त्या झाडाच्या बाजूला तिथे बसला. विचार करायला लागला, खूप लांबवर आलोय आता, खूप पळालो, खूप पळालो, थकलो, आता पायात पाय गुंतायला लागले, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, आता पळता येत नाही, आता चालता येत नाही. पण तरी त्याला वाटलं की आता मात्र आपण खूप लांब पर्यंत आलोय, आता आपण मृत्यूपासून सुटलो. आणि ऐका, 5 वाजल्याबरोबर मृत्यू त्याच्या पुढे येऊन हात जोडून उभा राहिला. दादा चला, चलायचं का? कोण म्हणतोय? मृत्यू. कोणाला? राजाला मृत्यू म्हणतोय, चला दादा आलो घ्यायला, तुम्हाला बोलवतो 5 वाजता. अरे पण मी घरी नाही थांबलो, मी एवढ्या लांब आलोय, पळालोय, धावपळ करत आलो इथपर्यंत, थकलोय, भागलोय, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, अंग थरथरतय माझं. त्यावेळेला तो मृत्यू बोलतोय, जागा तुला सांगितली होती ठरवायला, मी तर येणार होतो, ही जागा तूच ठरवली, मी ठरवली का? नाही. मग घरी जर थांबला असता तर मस्त की नामस्मरण करत ताण भूक पूर्ण करून आला असता ना. पण तो मृत्यूला पर्याय शोधायला गेला, म्हणून तुझी अवस्था ही झाली. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. काही गोष्टींमध्ये बदली कामगार चालतो, बरं का, काही गोष्टींमध्ये बदली माणूस चालतो. इथे बदली माणूस चालत नाही, इथे पर्याय शोधाल तर ते जमणार नाही. पर्याय नाही, पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही ना. बरं का, वालशेतमध्ये साधारणतः किती घरं असतील अंदाजे? अंदाजे सांगा. हा, 200 250, आपण 225 पकडू, चला 200 पकडू आपण, 200 घरं आहेत, बरोबर आहे की नाही? वालशेत गाव मोठं आहे, म्हणजे 200 घरं म्हटल्यानंतर काही गरीब असतील, काही श्रीमंत असतील, नाही का, सगळेच काही सारखे नसतात, प्रत्येक गावामध्ये तसंच असतंय ना, नाही का. काही सुशिक्षित असतील, काही अशिक्षित असतील, सगळे शिकलेले नसतात ना, नाही का. काही ज्ञानी असतील, काही अज्ञानी असतील, बरोबर आहे का. काही रंगाने काळे असतील तर काही रंगाने गोरे असतील, सगळे सारखे नसतात, बरोबर आहे की नाही. जर 200 225 घरं या वालशेत गावामध्ये आहेत आणि अनेक प्रकारची माणसं आहेत,
बरोबर आहे की नाही? अनेक प्रकारची माणसं, 40-50 तरी स्मशानभूमी असतील तुमच्या गावात. एकच आपला विषय, मृत्यूला पर्याय नाही. बरोबर का? गावातली श्रीमंत माणसं पण आणि गरीब, अशिक्षित सुशिक्षित, काळी गोरी, ज्ञानी अज्ञानी, गावात एखादा नेता असेल तो पण ना नेताचा झेंडा मिरवणारा पण काय. मग अंतरात्मा गेल्यानंतर जर आमची सगळ्यांची जागा एकच आहे आणि सगळ्यांची लेवल एकच आहे, त्याला लायकी का काय बोलतो आपण ना? लायकीच ना. बरं, मी गरिबांच्या अंतिम संस्कारासाठी अनेक ठिकाणी गेलेलो आहे. मी अनेक गरिबांचे कफन बघितल्यात, त्याला खिशे नसतात. तुम्ही श्रीमंतांची कफन बघितल्यात का बरं? त्यांना पण नसतात ना. कफन को जब नहीं होती. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. दादा, जावं प्रत्येकाला लागणार आहे. मृत्यूला पर्याय शोधू नका, मृत्यूचं स्मरण ठेवा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावं प्रत्येकाला लागणार आहे. मृत्यूला पर्याय शोधू नका, मृत्यूपासून पळू नका, मृत्यूला वैरी समजू नका, मृत्यूला मित्र समजा. ऐका, मृत्यूला पर्याय शोधू नका, मृत्यूचं स्मरण ठेवा. संतांनी नेमकं काय केलं? पर्याय नाही शोधला, स्मरण ठेवलं, आठवण ठेवली. आपल्याला एक दिवस जायचं आहे. ज्या दिवशी आम्ही आमच्या स्मरणात ठेवू ना की आम्हाला एक दिवस जायचंच आहे, त्या दिवशी सगळ्या प्रकारचे वाद मिटले जातील, सगळ्या प्रकारच्या भांडणं मिटले जातील. आम्ही विसरतो म्हणून कित्येकांच्या भाऊबीज बंद झाल्यात. आता इकडे येऊ आपण, बरं का? काय आम्ही विसरतो म्हणून कित्येकांचे रक्षाबंधन बंद झाले. आम्ही विसरतो म्हणून कित्येक भाऊ बोलतात मरण पण त्याची पायरी चढणार नाही बारक्या भावाची. आम्ही विसरलोय म्हणून आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत आहेत. कशामुळे विसरलोय आम्ही की आम्हाला एक दिवस जायचं आहे. आता ऐका, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आहे का? कोणाला मृत्यूची तारीख माहिती इथे आहे? कोणालाही मृत्यूची तारीख माहित नाही. जन्मही आमच्या हातात नाही, मृत्यू कधी यावा, कसा यावा, कुठे यावा आमच्या हातात नाही. आम्ही नियोजन करतो पण त्याचप्रमाणे येईल असं सांगू शकत नाही, नाही सांगू शकत. पण येणार हे 100% सत्य आहे. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, पण जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. कळतंय ना? याच्या मधल्या काळाला काय म्हणतात? आयुष्य. ते आयुष्य आपल्या हातात आहे का? जन्म मृत्यू तर आपल्या हातात नाही आहे. आयुष्य किती असावं आपल्या हातात आहे. प्रत्येक माणसाला वाटतं मी खूप जगावं, बरं का? प्रत्येक माणसाला वाटतं मी खूप जगावं. जन्म कुठे व्हावा आमच्या हातात नाही, मृत्यू कधी यावा हे आमच्या हातात नाही, आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी खूप जगावं, खूप जगावं. बरोबर आहे ना? आता मला एक सांगा, इथे बसल्यानंपैकी देव कोणाला आवडतो बरं? सगळ्यांनाच. कारण देव आवडतोय म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करतो. बरोबर आहे की नाही? आता ज्यांना आवडत नाही ते बाजूला आहे. देव आवडतोय म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करतोय. बरोबर आहे ना? सगळ्यांना देव आवडतोय. प्रामाणिकपणे आम्ही अंतःकरणापासून जर विचार केला तर आम्हाला सगळ्यांना देव आवडतोय, पण आम्ही देवाला आवडावं नाही वाटत. किती जरी आपण बोललो ना तरी अंतःकरणापासून नाही, अंतःकरणापासून नाही. आमच्या घरी देव यावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला देवाच्या घरी जायचं हे विसरून जातोय, हे विसरून जातोय. बरं का? मग ऐका, मृत्यू अर्थात आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, किती असावं आमच्या हातात नाही. बरेच ठिकाणी असे अनुभव येतात. आता मागेच बघा, एक मंत्री, आता मंत्र्याचं नाव मी घेत नाही, मोठा मंत्री होता तो, नुसता एकदाच नव्हता तर काहीतरी मला वाटतं 3-4 वेळा मुख्यमंत्री झालेले, बरं का ते. आणि त्यांचा शरीरातला एक पार्ट गेला, बरं का?
तो शरीरातला पार्ट गेल्यानंतर मग त्यांनी ते सांगितलं, बाबा अमुक अमुक पार्ट गेलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं, जाहीर केलं. आणि मग त्यांनी सांगितलं, जो कोणी मला अमुक अमुक माझा गेलेला पार्ट जो कोणी देईल त्याला अमुक अमुक करोड रुपये देईल. ऐकताय ना? तिकडे ज्याला गरज होती तो द्यायला तयार झाला, त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं, त्याला पैसे दिले गेले, त्याचा पार्ट काढला गेला तो. पण त्या हॉस्पिटल पर्यंत तो मंत्री पोहोचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. ऐकताय ना? बोललं काय माहितीये का? तुमच्याकडे पैसा असेल ना तर एखादं इंद्रिय निकामी झालेलं तुम्ही विकत घ्याल, पण आयुष्य नाही विकत घेऊ शकत. ते आयुष्य आपल्या